20 ऑक्टोबर रोजी आहे चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्ट चतुर्थी। या चतुर्थीला विशेष महत्त्व तर आहेच, शिवाय या चतुर्थीला अश्विन दाशरथी संकष्ट चतुर्थी या नावानं देखील ओळखलं जातं। म्हणून या दिवशी एक विशेष काम केल्यानं श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते आणि व्रताचं पुण्यफळ प्राप्त होतं असं म्हणतात। सोबतच इच्छापूर्ती होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं। मग अश्विन महिन्यात येणाऱ्या दाशरथी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणतं विशेष काम करावं आणि श्री गणेशाची पूजा कशी करावी याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजे दाशरथी चतुर्थी किंवा करक चतुर्थी या नावानं देखील ओळखली जाते। दाशरथी चतुर्थीला दशरथ राजाचं स्मरण करून व्रत केलं जातं, तर उत्तर भारतात या दिवशी करवा चौथ व्रत करण्याची पद्धत आहे। करवा चौथ व्रताला अतिशय महत्त्व असून ते मोठ्या प्रमाणावर केलं जातं। याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्यानं त्याचं महत्त्वही वाढलंय। संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्त्वाचं मानलं गेलंय। चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं। याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्व्याची जोडी आवर्जून अर्पण करावी असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त अश्विन महिन्याची संकष्ट चतुर्थी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे। त्यानंतर कार्तिक महिन्यातील एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे। पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी ही रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी आहे। या दिवशी चतुर्थी तिथी सकाळी 6:46 सुरू होणार आहे, तर 21 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 4:16 ही तिथी समाप्त होईल। या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:46 आहे। संकष्ट चतुर्थीचा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे। या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करण्याचं महत्त्व आहे। म्हणून या दिवशी श्री गणेशाचं पूजन कसं करावं हे आधी जाणून घेऊया। ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा। देवघरात स्वच्छता करून गंगाजल शिंपडून घर पवित्र करावं। त्यानंतर श्री गणेशाच्या पूजेला सुरुवात करावी। गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून फळं फुलं अक्षता आणि दुर्वा अर्पण करावा। शेवटी श्री गणेशाची आरती करावी। नैवेद्य अर्पण करून गरजूंना दान करावं। यावेळी कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल देवाची क्षमा मागावी। याही व्यतिरिक्त श्री गणेशाचं पूजन करायचं असेल आणि आपल्या व्रताचं पुण्यफल प्राप्त करायचं असेल तर पुढील प्रमाणे देखील श्री गणेशाचं पूजन केलं जाऊ शकतं। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं। दिवसभर उपवास करावा। गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी। शुद्ध पाण्यानं गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा। गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करताना अथर्व शीर्षाचं पठण करावं। अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। त्यानंतर फुलं अर्पण करावीत। धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचं नामस्मरण करावं। प्रसाद ग्रहण करून त्याचा वाटपही करावा। त्यानंतर चंद्रोदयाच्या वेळी बाप्पांचं पूजन करावं। नैवेद्य अर्पण करावा। चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि बाप्पाची आरती म्हणून जास्वंदाची फुलं आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा। अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावानं अथर्व शीर्ष म्हणावं किंवा ऐकावं तरी। तर अशा पद्धतीनं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला प्रसन्न केलं जाऊ शकतं। यामुळे आपल्याला व्रताचं पुण्यफळ तर मिळतंच, शिवाय आपल्या इच्छाही पूर्ण होतात असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त संकष्ट चतुर्थी हा दिवस श्री गणपती बाप्पांची विशेष पूजा करण्याचा दिवस असतो आणि या दिवशी केलेले काही प्रभावी उपाय आपले आर्थिक संकट दूर करण्यास मदत करू शकतात। त्यापैकी या दिवशी काही महत्त्वाचे उपाय सुद्धा केले जाऊ शकतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांचा हार अर्पण केला जाऊ शकतो। विशेषतः 21 दुर्वा अर्पण करून श्री गणपती बाप्पाला आशीर्वाद मागावा, कारण दुर्वा बाप्पांना खूप प्रिय आहे। त्यामुळे आर्थिक प्रगतीची शक्यता वाढते असं म्हणतात। याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक अर्पण करावे, कारण मोदक सुद्धा बाप्पांना खूप आवडतात। हे उपाय केल्यानं आर्थिक समृद्धी मिळू शकतात। याचबरोबर श्री गणेश मंत्राचा जप करावा। यावेळी या दिवशी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तरी किमान जप करावा। हा मंत्र संकट दूर करून पैशाचे मार्ग मोकळे करतात असं मानलं जातं। याही व्यतिरिक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एका लाल कपड्यात चांदी किंवा तांब्याचे नाणे ठेवून ते गणपती बाप्पांसमोर ठेवावे आणि पूजा केल्यानंतर हे नाणे आपल्या तिजोरीत ठेवून द्यावे।
यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात। याही व्यतिरिक्त या दिवशी गरजूंना तांदूळ आणि गूळ दान करावा। दान केल्यानं धनलाभाचे मार्ग उघडे होतात आणि बाप्पांचे आशीर्वादही मिळतात असं म्हणतात। हे उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्यानं पैशाची चणचण दूर होण्यास आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त संकष्ट चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित दिवस असून संकटावर मात करून सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी योग्य दिवस मानला जातो। संकष्ट चतुर्थीला काही खास उपाय केल्यानं जीवनातील अडचणी देखील दूर होऊन यश आणि धनप्राप्ती होऊ शकते। त्यासाठी आणखी काही खास महत्त्वाचे उपाय केले जाऊ शकतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपतीची आराधना केल्यानं आपल्यावर श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हणतात। याचबरोबर या दिवशी संकष्टनाशन गणेश स्तोत्र किंवा सिद्धिविनायक स्तोत्र वाचल्यानं देखील आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त या दिवशी गरजूंना अन्न, कपडे किंवा आर्थिक मदत केल्यानं देखील पवित्रता प्राप्त होते आणि आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य कायम टिकून राहण्यास मदत मिळते असं म्हणतात। तर हे उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेनं केल्यास संकटातून मुक्ती मिळून सुख समृद्धी आणि आर्थिक यशही मिळण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातं। तर यंदा चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्ट चतुर्थी ही 20 ऑक्टोबर रोजी आहे आणि या दिवसाला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जात आहे आणि या चतुर्थीला अश्विन दाशरथी संकष्ट चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं। म्हणूनच या दिवशी ही विशेष कामं केल्यानं श्री गणेशाचं पूजन केल्यानं आपल्याला व्रताचं पुण्यफळ प्राप्त होतं, शिवाय आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात असं सांगितलं जातं। तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत करता का? त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।